नमस्कार. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापल्याचं आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच दिसते. अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती दिसत आहेत. स्टार प्रचारक येत आहेत, सभा होत आहेत, सभा गाजत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत, आश्वासनांची खैरात देखील होताना आपण पाहतोय. सोलापूर जिल्ह्यात देखील अत्यंत लक्षवेधी अशा लढती होत आहेत. आणि याच्यामध्ये सध्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात चर्चेत येताना दिसतोय. आणि या विधानसभा मतदारसंघातील लढतीकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. कारणही तसंच आहे. भारतीय जनता पार्टीनं 5व्यांदा सलग विजयकुमार देशमुख जे विद्यमान आमदार आहेत त्यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडं महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून माजी महापौर महेश कोटे हे मैदानात उतरलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लढतीमध्ये अपक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी एक मोठं आव्हान विजयकुमार देशमुख यांच्या पुढं उभं केलेलं आहे. बंडखोरी करून त्या या निवडणुकीत उतरलेल्या आहेत. खरं तर त्या 4 टर्म भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका होत्या. 2.5 वर्ष महापौर म्हणून त्यांनी काम केलं. लक्षवेधी असं काम त्यांनी त्यांच्या काळात केलं. असं असताना सुद्धा त्यांना बंडखोरी का करावी लागली? अपक्ष म्हणून त्या का मैदानात उतरल्या? आणि अपक्ष म्हणून मैदानात उतरल्यावर ते कोणते प्रश्न घेऊन जनतेसमोर जात आहेत आणि काय त्यांचा जाहीरनामा असणार आहे, कशा पद्धतीनं त्यांना सध्या प्रतिसाद मिळतोय, या संपूर्ण पार्श्वभूमीवर आज आपण शोभाताई बनशेट्टी यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे आपण भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ नेत्या म्हणून काम केलेले आहात. 4 टर्म नगरसेविका राहिलेल्या आहात. 2.5 वर्ष आपण महापौर म्हणून पण काम केलेलं आहे. आणि या सगळ्या एकूणच प्रवासात आपण एक आपला वेगळा असा ठसा उमटवला आणि एक मोठ्या प्रमाणात विकासाची कामं या सोलापूर शहरात केली, प्रभागात केली. साधारणतः हा तुमचा राजकीय प्रवास कसा सुरू झाला? माझा राजकीय प्रवास माझे सासर आणि माहेर दोन्ही घराणा हा राजकारणाचाच वारसा घेऊन निघालेला आहे. त्यामध्ये मी ज्यावेळेस माहेरी होते त्यावेळेस माझ्या वडिलांनी म्हणजे सिद्धरामप्पा पाटील त्या कशा पद्धतीने लोक वेगवेगळ्या विषय घेऊन त्यांच्याकडे यायचे आणि त्यांची जे काही प्रश्न आहे चांगल्या पद्धतीने ते सोडवत होते. आणि लहानपणापासून मी पाहत होते आणि मला पण आवड जरा होतच की गोरगरिबांचं लहान असलं तरी पण थोडंसं मला समाज सोडवायचं जरा प्रामाणिकपणाने माझं वाटचाल असायचं. आणि खारीचे वाटा म्हणून ज्या नोकरदार आहेत, ज्या काम करणारे व्यक्ती आहेत घरात आलेले, अशा ज्या शाळेत असताना अशा लोकांना मी मदत करायची. ते सगळे मी वडिलांकडूनच शिकलेले आहे. त्याच्यानंतरनं ज्यावेळेस सासरी आले ते पण घराणा राजकारणात. त्यानंतरनं माझे आजे सासरे बनशेट्टीप्पा त्या जवळजवळ महापौर पण होत्या, नगर अध्यक्ष होत्या. त्यांचं सुद्धा काम मी पाहिलं की जेणेकरून ते लोकांचं जे काही काम करायचं पद्धत आणि त्यांची जे काही प्रश्न आहेत ते रोज बाहेर जाऊन लोकांची समस्या सोडवायची, महापालिकेचे कामकाज कसे करायचे, हे सगळे मी खूप जवळून पाहिले. आणि मला पण आवड निर्माण झालं आणि माझी सुद्धा हा समाजसेवेचं काम सुरुवात झाली असं म्हणावं. आणि खरं पाहिलं तर आपण नगरसेविका म्हणून काम केलात. तब्बल 4 वेळा आपण नगरसेविका म्हणून निवडून आलात. आणि याशिवाय महापौर पद देखील आपण भूषवलं. आणि या तुमच्या संपूर्ण काळात तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं कामकाज केलं, शहर विकासाला प्राधान्य दिलं, प्रभागातील विकासाला प्राधान्य दिलं. सध्या शहरात ज्या काही अडचणी आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्या काय आहेत आणि कशा पद्धतीनं तुम्ही त्याच्याकडे पाहताय? तसं बघितलं तर शहरात समस्या भरपूर आहेत. पाण्याची समस्या आहेत, काही भागात
7 दिवसाआड पाणी येतं, काही भागात 8-9 दिवसात पाणी येतोय. आणि काही कचऱ्याचं समस्या आहे, लाईटची समस्या आहे, रोडची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, भरपूर शहरात समस्या आहे, बेरोजगारीचं समस्या आहे. कुठं तर हे सोडवण्यासाठी मी पाण्याचा जो दुहेरी पाईपलाईन आहे ह्याच्याकडं लक्ष केंद्रित केले आणि दुहेरी पाईपलाईनचं, कारण पाणी हा महिला वर्गाला खूप महत्त्वाचं असतं आणि त्यांची जे काम असते सुरुवात होते ते पाण्यापासून सुरुवात होते. आणि मी महिला असल्यामुळे मी त्या प्रोजेक्टमध्ये त्या समांतर जलवाहिनीच्या कामाला मी माझं थीम बनवलं की मी शहरासाठी काहीतरी करून दाखवणार. ह्या हिशोबाने या ठिकाणी मी कामकाज केले. तर ह्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भरपूर काम करायचा प्रयत्न केला, सोडवण्याचा पण सुद्धा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. नक्कीच त्यांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे नगरसेविका म्हणून तर त्यांनी जे जे काय करता येईल प्रभागासाठी, प्रभागातील नागरिकांसाठी ते तर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. पण महापौर म्हणून 2.5 वर्षाचा जो कार्यकाल मिळाला त्या कार्यकाळाचं त्यांनी अक्षरशः म्हणजे एक सुवर्णसंधीचं त्यांनी एक वेगळ्याच मोठ्या ह्याच्यात रूपांतर करून दाखवलं. आणि विशेषतः 2.5 वर्षात सगळ्यात महत्त्वाचं जे काम त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे समांतर जलवाहिनीसाठी एक मोठा पाठपुरावा त्यांनी केला. आणि आज जे आपण ते काम होताना पाहतोय की अगदी पुढील 1-2 महिन्यात सोलापूरला दररोज पाणीपुरवठा किंवा 1 दिवसाआड देखील पाणीपुरवठा असं एक जो प्लॅनिंग चाललं आहे, ती जलवाहिनी पूर्ण होत आली आहे. त्याच्यात सिंहाचा वाटा ताईंचा राहिलेला आहे. म्हणजे जे काही त्यांनी करता येईल त्यासाठी केलं आणि त्याचंच एक मूर्त स्वरूप म्हणून आज दुहेरी जलवाहिनी जी आहे उजनी ते सोलापूर ती पूर्णत्वास आलेली आपण पाहतोय. आणि आत्ता मी म्हटल्याप्रमाणे यासाठी एक मोलाचं योगदान ताईंचं राहिलेलं आहे. ते आपण 2.5 वर्ष अत्यंत जिद्दीनं काम केलं आणि जे काही प्रामाणिकपणे काम केलं, म्हणजे अगदी कुठला पक्ष पाहिला नाही, कुठला जात नाही, धर्म नाही, कुठला पंथ न पाहता एक सर्वधर्म समभाव पाळून आपण काम केलं. लोकांच्या समस्यांना, अडीअडचणींना आपण धावून गेलात. असं असताना, एवढं मोठं काम करत असताना देखील आज आपणास पक्ष सोडण्याची काय वेळ आली? का म्हणजे त्या आपण स्टेजला आलात? पक्ष सोडण्याची वेळ का आली म्हणजे ज्यावेळेस मी 2.5 वर्ष महापौर होते, म्हणजे जवळजवळ 4 टर्म नगरसेविका होते, ह्या सगळे काम करत असताना ज्या मला अनुभव आलं आणि इथले जे उमेदवार आहे, आमदार आहेत, ते पण 4 वेळा आमदार झाले, पालकमंत्री होत्या, त्यांच्या नाकारतापणामुळे, त्यांच्या जे काही लोकांना माहितीच आहे, आपण काही त्याबद्दल बोलू शकत नाही, त्याच्यामुळे शहराचं काहीतरी विकास व्हावं, शहराचं काहीतरी हित व्हावं म्हणून ह्याच ठिकाणी मी बंडखोरी केली. खरं तर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्यांच्या उमेदवारीला विरोध होत होता. अनेक नगरसेवकांनी उघड भावना देखील व्यक्त करून दाखवल्या होत्या. आणि एक आपल्याकडे देखील एक भावी आमदार म्हणून पाहिलं जात होतं, एक स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार म्हणून पाहिला जात होता. आपला अभ्यास, महापौर पदाच्या एकूण कार्यकाळ आणि जी आपण धडपड केली, जे प्रामाणिकपणे काम केलं, एक आपल्याकडे उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं. आणि विशेषतः विरोध डावलून भारतीय जनता पार्टीनं त्यांना तिकीट दिलं. काय सांगाल तुम्ही? म्हणजे इतका विरोध असताना सुद्धा पक्षाने त्यांच्यावर हे केलं, उमेदवारी दिली. पक्षाने काय दिली हे पक्षानेच त्यांनाच विचारायला पाहिजे की कुठल्या कॅटेगरी प्रमाणे त्यांनी त्या बेसमध्ये बसलेत, ते पक्ष ते बघतील. ज्यावेळेस त्यांना सगळेजण, मी ज्यावेळेस बाहेर जात होते इकडे तिकडे, शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांना वाटत होतं की आता येणारा विधानसभा आहे, आता येणारा आमदार तुम्हीच आहात. सर्व लोकांकडनं हे ऐकायला मला मिळायचे. कुठे कार्यक्रम फंक्शन मध्ये गेलं, कुठेही गेलं तर कार्यकर्ते वगैरे सगळे बोलायचे. पण पक्षाने जे निर्णय घेतला, त्यांना जे योग्य असेल ते घेतलं. पण मला असं सांगायचं की ज्यावेळेस दुहेरी पाईपलाईनच्या ज्या विषय आहे सभागृहात ज्यावेळेस आलं, त्यावेळेस आत्ताचे जे उमेदवार आहेत त्यांचे चिरंजीव
21-22 नगरसेवकांना घेऊन सभागृहाच्या बाहेर म्हणजे सभालाच येत नाही, तर ह्यांना कुठलाही हक्क नाही आहे. आता जे सांगायचे समांतर जलवाहिनी आणलं, पाणी पुरवठा आणलं, त्यांचे काही ते ह्याच्यात योगदान नाही आहे. कारण ह्या विषय पडण्यासाठी त्यांनी काही लोकांना सांगितलं की मतदान घ्यावं सभागृहात, की आमच्या संख्याबळ नाहीये, मतदान घ्यावं. विरोधकांनी मला मतदान मागितलं आणि ज्या वेळेस मतदान मागितलं माझे लगेच लक्षात आलं हा विषय पडण्यासारखं दिसतोय. त्यावेळेस मी सभा अर्धा तासासाठी तहकूब केलं. सर्व गटनेत्यांना, माझं चेंबरमध्ये सर्वांना गटनेत्यांना बोलून घेतलं की त्यांना समजून सांगितलं की हा सोलापूर शहराचा पाणी पुरवठ्याचा विषय आहे आणि हा आत्ता जर राहिलं तर भविष्यात कधी होऊ शकत नाही, खूप लांब होऊ शकतोय आणि खूप मोठ्या प्रमाणात सोलापूरला आधीच दुष्काळ म्हणतात. अजून आपण कुठलाही प्रोजेक्ट काही सोलापूरला यायला कोणी तयार होत नाहीये. तर त्यांची थोडीफार काही असते कामाची, त्यात थोडीशी त्यांची दिली आणि मी हा विषय मंजूर करण्यासाठी 2 पाऊल मागे सरकले की त्यांची पण ऐकून घेतले आणि सभागृहात येऊन एकमताने हा विषय मी मंजूर करून घेतला. आणि अशा पद्धतीने ह्यांची कारभार या 2.5 वर्षात भयानक त्रास देणारा हा झालाय. आणि मला असं वाटतं की सोलापूर शहर बघितले, खालच्या ज्यावेळेस विषय सुरू असताना नगरसेवकांना घेऊन पळून जाणं, नगरसेवकाकडून डायसवर मी असताना शिव्यागाळी करायला लावणं, हे कितपत योग्य आहे? हे सोलापूरवासियांना हे सुसंस्कृत सोलापूर आहे, सिद्धारामेश्वरांची पावननगरी आहे. अशा महिलेला तुम्ही एक खानदानी महिला त्या चेअरवर बसली आहे आणि पूर्ण सोलापूर शहराचे तिने कारभार पाहतीये आणि तुम्ही डायस समोर येऊन शिवेगाळी करताय. ह्या कुठपर्यंत योग्य आहे? हा कुठला संस्कार आहे? बरोबर. हा शिवाजी महाराजांचा, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. महाराजांनी असे नाही शिकवलं, महिलांना सन्मान करायचं शिकवलेलं आहे. आणि ह्या नाकर्तापणामुळे मी या ठिकाणी बंडखोरी केली आहे की आमच्या पक्षात असे नव्हते अगोदर, एक शिस्तबद्ध पक्ष होता, पण कुठं तर ते बाजूला सारत गेलं असं मला म्हणायला काय हरकत नाही. एक महिला म्हणून आपली एक इमेज अत्यंत चांगल्या पद्धतीने समोर येत होती. एक महिला महापौर म्हणून आपण जितकं काही शहरासाठी करता येईल करत होतात आणि विशेषतः समांतर जलवाहिनीसाठी आपण इतका मोठा पाठपुरावा करून ती प्रत्यक्षात आणली. त्याचं श्रेय किंवा इतर कामांचं श्रेय तुम्हाला जाऊ नये म्हणून जो एक वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला असं एक सांगितलं जातं. त्यांना नेहमी 20 वर्षापर्यंत हेच करत आलेले आहेत, कुणाच्याच लक्षात आलेलं नाही की कोणीही त्यांच्या बरोबर कॉम्पिटिशनला येऊ नये. आणि सगळे जे जुने कार्यकर्ते सगळ्यांना बाजूला सारून ठेवलेले आहेत. जे नवीन तुम्ही बघताय, नवीन चेहरे आहेत सगळे सभागृहात येणारे. आणि जे आता मी होते, कॉम्पिटिशन आले, हिनी काम करतीये, हिनी काम करायला आली, हिला कसं त्रास द्यायचं हे त्यांनी ठरवूनच ठेवलं होतं. ज्यावेळेस शिवेगाळी केलं तर त्या व्यक्तीला पुन्हा एकदा त्याने सभागृह नेता करतात, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन करतात, कारण ह्यांनी बनशेट्टीला एक महिलाला शिव्या दिली म्हणून त्यांना बोनस म्हणून त्यांनी ह्या सगळे प्रकारचे करतायत. मग हे कुठली संस्कार आहे? हे ह्या महाराष्ट्रामध्ये बसणार नाही, ह्या पक्षाच्या ह्याच्यामध्ये बसणारा नाही. ही व्यक्ती जर पुढे गेली तर ही कॉम्पिटिशन लिहू शकते. अशा जो डोक्यात घेऊन हे चालवत गेलं. पण जे काही दिली उमेदवारी दिले, पण माझी जे काही लढा आहे, मी सोलापूर जनतेसाठी, विकासासाठी, जनतेच्या प्रामाणिकपणे काम करण्यासाठी ह्या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे. नक्की. आता म्हणल्याप्रमाणे की खरं तर एका प्रामाणिकपणे आणि निस्वार्थी भावनेनं महापौर पदाची जी संधी मिळाली होती त्या संधीचं सोनं करण्याच्या दृष्टीने आणि सोलापूर शहराला
शहरातल्या नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीनं त्यांनी काम केलं. पण टप्प्याटप्प्याला त्यांना सातत्यानं कोणत्या ना कोणत्या कारणानं त्यांना एक त्रास देण्याचा प्रयत्न केला. कशा पद्धतीनं त्यांना त्यांच्या कामात अडचणी आणता येतील, कशा पद्धतीनं त्यांची अडवणूक होईल, यावर एक सातत्यानं भर दिला गेला असं एक आत्ता ताईंनी सांगितलं. तरीसुद्धा त्यांनी कोणत्याही अडचणींना एक काय म्हणतात कुठल्याही आव्हानांना त्यांनी सामोरं जाताना स्पष्टपणे निर्भीडपणे सामोरं जाताना जे काम एक दुहेरी पाईपलाईनचं होतं ते काम पूर्ण करून दाखवलं. शिवाय ज्या काही अडचणी असतील त्याच्यावर मात करून त्या समर्थपणे या सगळ्यांना सामोरं गेल्या. आणि म्हणूनच आज एक शहराची तळमळ आहे, एक विकासाची एक ध्यास आहे. म्हणून मी बंडखोरी केली आणि मैदानात उतरले असं आता ताईंनी सांगितलं. ताई गेले 4 टर्म ते आमदार राहिले. खरं तर त्यांना खूप काही करता आलं असतं. विशेषतः ते मंत्री होते, पालकमंत्री होते सोलापूर जिल्ह्याचे. असं असताना एक भरीव कामगिरी किंवा भरीव काम जे त्यांच्या हातून व्हावं ते होताना दिसलेलं नाही, किंवा या उत्तर विधानसभा मतदारसंघात असं कोणतेही एक जे लक्षवेधी काम झालेलं नाही असं एक आरोप केला जातो. काय सांगाल तुम्ही? हे जनतेला सगळ्यांनाच माहिती आहे. ठोस काही कामच नाहीये. आणि जे मी काम केलेलं आहे ते परवाच एक सभा झाली, सभेमध्ये पण सांगितले दुहेरी पाईपलाईन झालेला आहे. 90% थोडेच किलोमीटरवर राहिलेलं आहे, 3 का 4 किलोमीटर राहिलेलं आहे. पुढच्या काळात आम्ही 2 दिवसाआड 1 दिवसाआड पाणी पुरवठा करू. त्यांचा हक नाही आहे, हे त्यांचं सांगायचं हक नाही आहे. हे मी केलेलं काम आहे आणि मी केले म्हणूनच सांगणार आहे. बरोबर. आणि कचऱ्याचं व्यवस्थापन आहे. आपण ज्या कचऱ्याचं टेंडर आपण रद्द केलं हे सर्वांना, पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे. ते बंद करून मी महापालिकेला वर्क करून घेतले, प्रशासनाकडून वर्क करून घेतले. त्याची योजना या ठिकाणी राबवलं गेलं. त्या घंटागाडीचं सोय करण्यात आलं, त्याच्यावर कर्मचारी नेमण्यात आलं. कारण डम्पिंग स्टेशन आहे, सगळे कचऱ्याचं व्यवस्थित लागलेलं होतं सोलापूर शहरात. आणि डम्पिंग स्टेशन 4 डम्पिंग स्टेशन होते. शहरातले कचरा उचलायचं, डम्पिंग स्टेशनला जायचं, मोठी गाडी त्याची ते कचरा जे गोळा झालेले ते भरायचे. आणि ज्या मोठा स्टेशन आहे कचऱ्याचं, म्हणजे आपलं तुळजापूर रोडला जाताना आहे तिथं, त्या ठिकाणी त्याचं गठीत करायचे अशी एक योजना या ठिकाणी राबवलं. ह्या सगळं होत असताना व्यवस्थित मी महापौर असेपासून सगळं चांगलं चाललं. नंतर जसं मी उतरले महापौरचं, परत मक्तेदार देऊन टेंडर काढलं, मक्तेदार दिलं. आज तुम्ही बघताय जागोजागी कचरा आहे, कचऱ्याचं ढीप आहे, घंटागाडी वेळेवर येत नाही. हा समस्या परत सुरू झाले. मग कोण आहे बाबा याचे माग? तुम्ही तपासावा. कोण टेंडर घेतलंय, कुणाचा माणूस आहे, शहराचं वाटोळ कोण करायला लागलंय, तुम्ही बघावं. तुम्ही म्हणल्याप्रमाणे अनेक निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील आज पक्षापासून लांब गेल्याचं दिसतंय. काय सांगाल या संदर्भात? वाईट वाटतंय. ज्या वेळेस मी 2002ला ज्यावेळेस उभा राहिले, मी ओबीसी गटातून उभा राहिले, त्यावेळेस हा बालेकिल्ला काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मग महाजन साहेबांचा पण सभा झाली आणि आमच्या समोर दिग्गज लोक होते काँग्रेसवाले. तरी सुद्धा आपण लढलो. त्यावेळेस सर्वात हायेस्ट मताने निवडून आले भाजपचं. त्याच्या मागे पण एक कारण आहे. हे आपण पक्ष वाढवता असताना सुद्धा इथं माझे परिवार सुद्धा त्या ठिकाणी तेवढंच इन्व्हॉल्व आहे. बरोबर. सिद्धरामप्पा पाटलांची मुलगी बनशेट टप्पाची नासून हा घराण्याशी बघून एक चांगले व्यक्ती आणि चांगली प्रतिमा या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी आपण भाजप मोठ्या प्रमाणात वाढण्याचा सुरुवात केलं. आणि माझा पहिलाचा भाग जो होतो गुरुवारपेठ पासून ते टेलिफोन भवन पर्यंत, हा मीठ गल्ली सगळे चाललं, चाटी गल्ली सगळे चालले. त्यात जवळजवळ 4 प्रभागाचा एक वार्ड होता त्यावेळेस. त्याच्यानंतर पलीकडे परत इकडे आले. दरवेळेस मला बदलायचं केलं की ही व्यक्ती पुढे येऊ नये हा दृष्टिकोन त्यांनी नेहमी
ठेवण्यात आलं, पण तिथं मी विजय झालं आणि तिथं सर्वात हायेस्ट मताने निवडून आले. आणि इथंही सुद्धा हे आहे, म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ल्यामध्ये कमळ फुलवणारी म्हणजे मी आहे. सुरुवात तिथनंच सर्व झालेलं आहे. पक्षवाढीत आपलं योगदान आहे. आणि आम्ही पक्ष वाढवताना सगळे बघितलं, सतरंजी टाकले, काही पुरुष मंडळी होत्या, कार्यकर्ते होत्या, चहा स्वतः बनवून द्यायचे, स्वतःचे खर्चाने कुठे ह्याला प्रचारला जायचं तर स्वतः खर्च करून जायचे. आणि 15 ऑगस्ट म्हणा, 26 जानेवारी असेल, आम्ही सगळे मानधन आपण एकत्र करून हा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे हा सगळे दिन आपण साजरा करायचे. मग कुठे गेले हे दिवस? मग आम्हालाच ही वेळ मिळाली का बघायला? आमचा शिस्तबद्ध पक्ष आहे. मी पक्षाला नाव ठेवणार नाहीये. पक्ष माझे आदर्श आहे. मी पक्षाचं मी एकही मी वाईट बोलणार नाही, कारण पक्ष माझे आदर्श आहे. कुठं तर हरवत गेलेले ह्या खालच्या माणसांनी हरवलेले आहेत, त्यांना दूर ठेवलेलं आहेत. तर कुठं तर ह्या सर्वांना न्याय मिळावं म्हणून आज कोण तर डेअरिंग करायला पाहिजे, कोण तर पुढे यायला पाहिजे, कोण तर बोललं पाहिजे, म्हणून आज मी म्हणजे व्यक्तिद्वेषाचं राजकारण सातत्याने केलं गेलं. आणि मी ह्या ठिकाणी बाहेर पडले आणि माझा पक्ष माझा आदर्श आहे. ते आणखी एक की मंत्रिपदाचा त्यांचा जो काळ होता त्याचा एक खूप चांगला उपयोग सोलापूर शहरासाठी करता आला असता असं एक म्हटलं जातं, किंवा पालकमंत्री पदाची एवढी मोठी जबाबदारी आली होती, त्याचा कुठेही उपयोग झालेला दिसत नाही असं एक आरोप सातत्यानं आपण होताना पाहतोय. काय सांगाल तुम्ही? म्हणजे मंत्रिपद असून सुद्धा ते काही करू शकले नाहीत असं एक सांगितलं जातं. अहो, तुम्हाला माहिती आहे का त्यांच्याकडे किती खाते होते, किती मंत्रीपद होते? पालकमंत्री तर होते. आणि त्यांनी जिल्ह्यात कुठे कुठे गेले, कुठे कुठे कामं केले, तोच सांगावं, जनतेला सांगावं. आम्हाला पण नाही का सांगू, जनतेसमोर या, जनतेसमोर सांगा की मी हे काम केले, हे ठोस काम केले, सांगायला पाहिजे होतं. मग आमचं दुर्दैव आहे सोलापूर शहरांच्या नागरिकांचं, आमच्या सर्वांचेच, की सगळे पद भोगून सगळे मंत्री येऊन सोलापूरसाठी आपण काही करू शकलो नाही. मग त्यांनाच काय वाटतंय त्यांनाच माहिती. एखादा चांगला युवकांसाठी किंवा बेरोजगारांसाठी उद्योग आणता आला असता, शहर विकासासाठी बऱ्याच काही चालना देण्यासाठी गोष्टी करता येऊ शकल्या असत्या. खरं तर केलं असतं, करणाऱ्यांना पण करू दिलं नाही. हे पहिला मोठे फॅक्ट आहे त्यांचं. करणाऱ्यांना सुद्धा करू दिलं नाही. आमचे सर्व कार्यकर्ते शिकवले आणि आपल्याला डावलून आता सगळं हे होत. मग कुठं तर हे सोलापूर जनतानी विचार केला पाहिजे. 20 वर्ष डोळे झाकून आपण निवडून देतो. आपण हिंदू आहे, त्यांनी पण हिंदू आहेत, आम्ही पण हिंदू आहोत. ह्याच्यावर राजकारण करू नये असं मला वाटतंय. ते आणखी एक याच्यात महत्वाचा मुद्दा की स्मार्ट सिटी जे सोलापूरला झाले, स्मार्ट सिटीचे अनेक कामं झाले आणि विशेषतः स्मार्ट सिटीची कामं होत असताना, मोठ्या प्रमाणात निधी आलेला असताना स्मार्ट सिटीची कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत आणि याबद्दलच त्यांनी स्वतः तक्रार केली. हे किती दुर्दैव असेल ना. त्यावेळेस स्मार्ट सिटी मुद्दा समोर येतो. हो, ज्यावेळेस मी महापौर झाले ते जवळजवळ स्मार्ट सिटीमध्ये मला ते अंमलात आणण्याला जवळजवळ 4-5 महिने गेले. मी पक्षाचे वरिष्ठांचं मी या ठिकाणी भेट घेतली. त्यांना सांगितलं की सोलापूर शहर स्मार्ट सिटीमध्ये आहे. आश्चर्य झाले होते त्यांनी पण मान्य करायला पाहिजे मी हे बोललेलं वाक्य. हे स्मार्ट शहर आहे. त्यांनी म्हणजे मला माहीतच नाही की स्मार्ट सिटीमध्ये आहे. एवढे बजेट आहेत त्याला, आपण खूप चांगलं काम उभं करू शकतो. तर त्यांनी सांगितले की काय काय करायला पाहिजे. म्हणजे चांगले अधिकारी मला द्या. चांगल्या अधिकारी जोपर्यंत स्टार्ट होत नाही, चांगल्या अधिकारी येणं खूप गरजेचं आहे. इथं पहिला जो अधिकारी होता स्मार्ट सिटीचं बघत होता तो तेली म्हणून होता.
त्याला भरपूर पंढरपूर इकडं तिकडं भरपूर त्याचे काम असायचं, ह्याच्याकडे तो दुर्लक्षच करत होता. शेवटी एक दिवशी विचारलं, तुला होत नसेल तर बाजूला सरक. मग मी साहेबांना सांगून ह्या सगळ्या यंत्रणा लावली आणि सीईओ म्हणून मी आयुक्तांना सीईओ म्हणून बसवले आणि ह्या कामाला सुरुवात झाली, स्मार्ट सिटीचे कामाला. आणि त्यावेळेस होत असताना मी 2.5 वर्ष असेपर्यंत कुठली तक्रार झाली नाही का हो? तुम्हाला माहिती असेल कुठली तक्रार आली का स्मार्ट सिटीची? आपण चांगले काम करायला लागलो होतो. रंगभवन चौक झालं, ॲडव्हेंचर पार्क झाले, काही बाग जो आहे सुधारण्याचे प्रयत्न केलं, ऑक्सिजन पार्क चालू झालं, डम्पिंग स्टेशन बनवलं. म्हणजे मोठे मोठे जे काय सिद्धेश्वरचे तलाव आहे, आता इतके लोक तिथं फिरायला जातात आणि इतकं स्वच्छ आहे, इतकं सुंदर आहे तो तलावचं भागाला लोक फिरायला येतात. पार्क मैदान आहे, स्टेडियम आहे, आता रणजी होतात तिथे पार्क मैदानावर. अनेक सामने मिळतात, अधिक सामने आता व्हायला सुरुवात झाली. मग ह्यांनी काय केलं? डिजिटल पेमेंटचा आपण सुरुवात केली महापालिकेला. लोक रांगे उभारायचे, त्यावेळेस ते सुरुवात झालं. असे बरेचसे काम आपण सुरुवात केलं स्मार्ट सिटी माध्यमातून. ह्याची श्रेय त्यांनी घेऊ शकत नाही. नंतर ह्याच्या नंतरच मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेस मी 2.5 वर्ष संपलं, महापूर संपलं, खाली उतरले, ह्यांनी शहराचं आणि स्मार्ट सिटीचं बट्ट्याबोळ करून टाकलं. विशिष्ट लोकांनाच कॉन्ट्रॅक्ट दिले आणि आजूबाजू नावं घेत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि हा स्मार्ट सिटी आता तुम्हाला बघतंय, कुठं कुठं तुम्हाला दिसतंय सगळं काय झालं, काम सगळे. निष्कृत इतकं भयानक आणि इतकं घाणेरडपणा हा स्मार्ट सिटीचे काम झालेले आहे. आणि ह्याला त्यांनी पण जबाबदार त्यांनीच आहेत. म्हणजे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाच त्याच्या कामाचा मक्ता दिला गेला आणि त्याचा एक मोठा इम्पॅक्ट सगळा दिसून आलाय. कसा जो आरोप होतोय तो ते बरोबर आहे. आणि स्वतःच तक्रार करतात. म्हणजे काय, तुमच्याकडे पॉवर आहे, तुम्हाला माहित नाही तुमच्याकडे काय पॉवर आहे? नक्कीच आम्हाला सांगायचं होतं की तुमचं पॉवर काय असतंय काय नाही. आम्ही शिकवलं असतं तुम्हाला सांगितलं असतं काय असतंय पालकमंत्री म्हणजे काय असते, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री होत्या, तिथं काय असते, कशा निधी आणायचे, त्याचा अभ्यास कमांड हवा पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे, शहराचा विकास कसा करायला पाहिजे, ते त्यांनी त्यावेळेस केलेलं नाही. बनशेट्टी परिवार आताच नाहीये, 75 वर्ष झालं. सोलापूर शहर जे जुने आहेत, जे वयस्कर आहेत, आता रिटायरमेंट घेतलेले आहेत, त्यांना जाऊन विचारावं की बनशेट्टींनी काय कामं केलं, कशा पद्धतीने केलं. आणि असंच माझ्या काळात पण माझ्या सासऱ्यांनी, आजी सासरे थोडे काळ होते माझ्याबरोबर, त्यांनी कामाचं पद्धत मला सांगितलेली आहे आणि त्याच पद्धतीने मी ह्या ठिकाणी काम केले. माझ्या परिवाराला कुठं टीका लावू दिला नाही. माझ्या जो पक्ष होतं ते पक्षाला पण सुद्धा मी डाग लावू दिले नाही. एवढं प्रामाणिकपणाने मी या ठिकाणी काम केलं. पक्षाने मला न्याय द्यायला पाहिजे होतं, ते न्याय दिलं नाही, एवढंच मला वाईट वाटतंय. तर आता आपण या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बंडखोरी केलात आणि आज अपक्ष म्हणून तुम्ही या मैदानात उतरलेला आहात लढतीत आणि संपूर्ण जिल्ह्याचं या लढतीकडे लक्ष लागलंय. तुम्ही कसं पाहता या लढतीकडे? कारण पूर्वी आपण एक पक्षाच्या एक अधिकृत पदाधिकारी होतात किंवा एक तुमच्या मागे पक्ष होता, पण आता अपक्ष म्हणून आपण जनतेसमोर जात आहे. कसं पाहता या लढतीकडे? जनतेसमोर मी जात असताना चांगलं रिस्पॉन्स आहे. त्यांनी स्वतः ते लोक म्हणतायत की उमेदवार तुम्हालाच मिळाला पाहिजे होतं, ते दिलं नाही, नेमकं काय कारण आहे विचारतायत लोक, म्हणजे काय कारण असणार आहे ह्याच्यामध्ये. तर ते पक्षच सांगावं लागेल, मी सांगू शकत नाही. मी सोलापूरच्या जनतेसाठी, विकासासाठी मी आज मैदानात उतरले की परत आपण खूप मागं जातो. अगोदरच 20 वर्ष देऊन खूपच मागं गेलो, अजून मागं जाऊ नये म्हणून मी या ठिकाणी
बंडखोरी केली. ह्या सोलापूर शहरात सुजाण नागरिक आहेत, शिकलेले आहेत, सर्व त्यांना कळतोय. नक्कीच मला या ठिकाणी न्याय देतील. साधारणतः तुमचं काय विजन असणार आहे या मतदारसंघासाठी, की मला या मतदारसंघासाठी हे कामं व्हायला अपेक्षित होती, ती झाली नाहीत, आता मी ती करणार आहे, म्हणजे काय जाहीरनामा असणार आहे तुमचं? साधारण माझं जाहीरनामा तर तुम्हाला असणार आहे, जे जे रखडलेले कामं आहेत, ते दुहेरी पाईपलाईन आहेत, काही स्मार्ट सिटी मधलं काम आहेत, ते पूर्ण करायचे आहे. आणि विशेष बोरामण विमानतळ आहे, कार्गो हब, त्याला पूर्ण करून घ्यायची आहे मला. ज्यावेळेस कार्गो हब सुरू झाली होईल त्यावेळेस सोलापूरची प्रगती खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कारण त्याच्याबरोबर इंडस्ट्री एरिया सुद्धा येणार, बरोबर, दळणवळण सुरुवात होईल, ट्रान्सपोर्टेशन चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि त्याचबरोबर ज्या आपण मशिनरी म्हणतो त्याच्या सुद्धा कंपन्या येतील. ज्या आमचे मुलं आहेत, सोलापूर शहरातले जे मुलं आहेत ते बाहेर पुणे मुंबईला जाऊन शिकतायत, इंजिनियर आहेत, मेकॅनिकल इंजिनियर आहेत, ते बाहेर जाऊन शिकतात, ते परत सोलापुरात येईल आणि सोलापूरचे परत वैभव वाढतील असं माझं आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस वर 77 त्रिशंक येणार आहेत, अपक्ष उमेदवारांचं खूप महत्व असणार आहे. आणि माझं विजन एकच असणार आहे, मला खात्री आहे मी निवडून येणार. निवडून आल्यावर एकच प्रश्न मी त्यांच्या समोर मांडणार आहे की सोलापूरच्या जे रखडलेलं कामं पूर्ण व्हायला पाहिजे. बोरामण विमान कार्गो हब लवकरात सुरुवात व्हायला पाहिजे, ते पण 1 वर्षाचे आहात. हे अटी त्यांच्याकडे मान्य असेल तर त्या पक्षाकडे मी त्या बाजूनी जाणार आहे. जर त्यांनी 1 वर्षाच्या आत जर हे कामं नाही केलं तर मी बाजूला सरकणार आहे. आणि मी कुठल्याही अपेक्षा नाही करता की मला मंत्रीपद पाहिजे, मला हे पाहिजे ते पाहिजे, नाही. मला फक्त एवढं कामं मला सोलापूर शहरासाठी करायचं आहे. नक्कीच मला या ठिकाणी न्याय मिळेल. ते खरं पाहिलं तर जेव्हा आपण अपक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि तुमच्या भूमिकेकडं खरं तर सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष होतं. आणि असं ऐकण्यात आले की अनेक राजकीय पक्षांच्या ऑफर तुम्हाला होत्या की ताई तुम्ही आमच्याकडून लढा, तुम्ही अपक्ष उभारण्याऐवजी आमच्याकडून लढा, तरी देखील आपण अपक्ष उभारण्याचा निर्णय घेतला. काय सांगाल? ज्यावेळेस मी उमेदवारी दाखल करायचं होतं, सगळं ठरलेलंच होतं, तर बरेच पक्षाकडून ऑफर आले की आमच्या पक्षाकडून उभा राहा. पण मी भारतीय जनता पार्टीच्या संस्कारांनी वाढलेली आणि ते पक्ष माझा आदर्श आहे, त्याच्यामुळे मी कुठल्या पक्षाचं मी स्वीकार नाही केलं. अपक्ष म्हणून या ठिकाणी उभा राहायचं मी या ठिकाणी ठरवलं. आणि भारतीय जनता पार्टीचं विचारधारा आणि माझं खूप अंगात नसामध्ये ते बिंबलेलं आहे, त्याच्यामुळे मी कुठल्या पक्षात जाण्याचं मला ते नाही, ते मी कुठल्या पक्षात जाणार पण नव्हते आणि मी ते स्वीकार पण केलं नाही. नक्की. ते आणखी एक याच्यामध्ये आपण पाहिलं तर ज्यावेळी आपण सगळेजण एकत्रित आलात आणि ठरलं होतं की आपण आपल्यापैकी कोणीही उभारलं तरी सर्वांनी एकत्रित काम करायचं. आपल्याबरोबर अनेक जण होते आणि अनेकांनी असं सांगितले आम्हाला नाही मिळालं तरी चालेल, ताईंना तिकीट दिलं गेलं पाहिजे, ताईंना उमेदवारी दिली गेली पाहिजे आणि आम्ही ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू, असं अनेक जण तुमच्या बरोबर होते. पण आता पाहिलं तर ऐनवेळी काही जण ऐनवेळी सरकले, मागे सरकले आणि ते इतरांना पाठिंबा देताना दिसतात किंवा त्यांची वेगळी भूमिका दिसते आणि या अडचणींना देखील आपल्याला सामोरं जावं लागलं. कशा पद्धतीनं तुम्ही याकडे पाहता, काय सांगाल नेमकं? हे बघा, ज्यावेळेस बैठक झाली सगळेजण सपोर्ट करणार होत्या सगळेजण मला सपोर्ट करणार आहे की ज्यांनी आमच्याबरोबर होते, ज्यांनी इथनं आता मला सोडून गेले, त्याची मला काही हे नाही आहे, वाईट वाटत नाही की गरज पण नाही आहे की मी माझ्या कामावर माझ्या नावावर जे मी केलेलं 20 वर्षाचं काम आणि 2.5 वर्ष त्यातलं महापौरांचं काम, या दोन्ही मी जनतेसमोर घेऊन चालले. कोण
या माझ्या बरोबर आलं तर स्वागतच आहे, नाही आलं तर मला काय नाहीये. मला आता पण काही वाटत नाही की ह्यांनी माझ्या बरोबर सोडून गेले, त्यांनी सोडून गेले. मी त्या घाबरण्यामधले मी नाहीये. आणि मला ते मी 2.5 वर्ष मी कोणाला घाबरला नाही. अशा घाबरून घरी बसणारी बाई मी नाहीये. अनेक संकटांचे बरेच संकटाची मी समोर गेली आहे आणि मी हे पण समोर घेणार. आणि सुजाण नागरिक आहेत सोलापुरात, नक्कीच ह्या सगळ्या कामाचं पावती नक्कीच मला येणाऱ्या 20 तारखेला नक्कीच मला देतील. आणि मला खात्री आहे एक लाडकी बहीण आणि माझे एक भगिनीला नक्कीच मतदान करतील असे या ठिकाणी मला वाटतं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील जनतेला काय आवाहन कराल आपण? मी सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून मी उभी आहे आणि माझं चिन्ह आहे चिमणी, कारखान्याची चिमणी. आणि ह्या मतदारसंघातून जवळजवळ सगळे पुरुष मंडळी आहेत, मी फक्त महिला आहे त्या ठिकाणी. आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणींनी मला निवडून देतील. कारण ह्याच्या मागं ज्यावेळेस तुमच्या समोर ह्या उमेदवार येईल की मतं मागण्यासाठी, तुम्ही पुढे काय करणार आहे हे न विचारता तुम्ही त्यांना विचारा की आधी काय केलं. आणि जर सांगता नाही आलं तर माझेही कामाचं आधी मी केले, मग आता मी तुम्हाला सांगते, तुम्ही पहिला माझं जे काही काम आहे पहिला तुम्ही त्याची उजळणी करा आणि तुम्ही पहा, मग मला मतदान करा. आणि तुम्ही सर्वांनी लाडकी बहीण आहेत आणि तुम्ही एका महिला भगिनीला नक्कीच या ठिकाणी निवडून आणाल. आणि माझं चिन्ह आहे कारखान्याची चिमणी. आणि येत्या 20 तारखेला नक्कीच बहुमताने विजय करणार हे मला खात्री आहे. आणि तुमचं जो काही सोलापूर शहराचं जे काही कामं अर्धवट आहे पूर्ण करण्यासाठी नक्कीच तुम्ही मला निवडून देताल अशा अपेक्षा व्यक्त करते. इथंच निश्चितच माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी एक आपली अत्यंत चांगल्या पद्धतीने भूमिका स्पष्ट केली. खरं तर मी समाजकारणात असेल, राजकारणात असेल, भारतीय जनता पार्टीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अत्यंत तळमळीनं काम केलं. कुठेही बनशेट्टी घराणं असेल किंवा पक्षाला डाग लागेल असं कोणतंही काम न करता एक स्वच्छ प्रामाणिकपणे काम करून शहर विकासाला प्राधान्य दिलं. असं असताना सुद्धा पावलोपावली जाणीवपूर्वक मला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला, अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांवर मात करून मी समर्थपणे एक महिला महापौर म्हणून काम करून सिद्ध करून दाखवलं. आणि मला पक्षाला काही बोलायचं नाही, पक्षाला मला नावं ठेवायची नाही, तर जी एक निष्क्रिय प्रवृत्ती या मतदारसंघात दिसते, जे एक लोकप्रतिनिधी म्हणून जे काम करायला हवं होतं ते न केल्यामुळं एक विरोध म्हणून आणि मला एक काहीतरी या सोलापूर शहरासाठी करून दाखवायचं आहे. आधी मी केलेलं आहे, 4 टर्म नगरसेविका म्हणून मी एक काम करून दाखवलं, महापौर म्हणून काम करून दाखवलं. आणि या केलेल्या कामाच्या बळावरच मी आज अपक्ष म्हणून मैदानात उतरते. आणि जो प्रतिसाद आज महिला वर्ग असतील किंवा सर्वच वयोगटातून आज त्यांना मिळतोय, सर्व जाती धर्मातून त्यांना एक प्रतिसाद मिळतोय, ते पाहता मी अपक्ष म्हणून नक्की निवडून येईन. आणि निवडून आल्यावर जी वरची एकूणच साधारण आत्ताची एक स्थिती दिसते ते एक त्रिशंकू सरकार येण्याची शक्यता आहे. आणि मी अशा सरकारला तिथं मी एक सपोर्ट करेन जिथं मला एक सोलापूरच्या विकासाला जे प्राधान्य देतील, माझे जे काही प्रश्न मी सोलापूर शहरासाठी घेऊन जाते त्याला जे सरकार प्राधान्य देईल त्याला मी पाठिंबा देणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बोरामणी विमानतळ विकास कसा होईल याला माझं प्राधान्य राहणार आहे. आणि एक जर बोरामणी विमानतळ सुरू झालं तर निश्चितच पुढील संपूर्ण सोलापूर शहराचं चित्र बदलेल. अर्थात पूर्वी एक असं म्हटलं जायचं की सोलापुरातून सोन्याचा धूर निघायचा, असं वैभव जे सोलापूरला होतं तेच गतवैभव या सोलापूर शहराला मला करून दाखवायचं आहे. आणि जनता निश्चित माझ्या पाठीशी आहे, लाडक्या बहिणी माझ्या पाठीशी आहे. आणि निश्चितच जनता मला आशीर्वाद देईन आणि या आशीर्वादावर मी अपक्ष म्हणून निवडून येईन, एक इतिहास घडवून दाखवेल आणि सोलापूरचा विकास करेल
असं माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी सांगितलेलं आहे. आणि हे निश्चितच सर्वांनी विचार करण्यायोग्य आणि चिंतन करण्यायोग्य आहे. आणि ते डोळ्यासमोर ठेवूनच आपण सर्वांनी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. आणि मी निश्चित विजयी होईल असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्यांच्या या संपूर्ण वाटचालीस आपण सर्वांनी शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून या शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असं या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.